नमस्कार मित्रांनो, एका रात्रीचं हॉटेलचं भाडं 25 लाख रुपये आणि तरी देखील रूम मिळत नाहीये. नेमकी परिस्थिती काय आहे? हा आकडा वाचून तुम्हाला वाटेल मी कदाचित जेफ्री एप्स्टाईन बरोबर किंवा त्याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवत आहे आणि 25 लाख रुपये एका रात्रीचं भाडं म्हणजे त्याच्यात बऱ्याच गोष्टी समाविष्ट असल्या पाहिजेत, पण तसं हे नाही आहे. हा व्हिडिओ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत, कारण भारताची राजधानी नवी दिल्ली येथे पुढच्या काही दिवसात खास करून उद्या रात्रीसाठी सगळ्या रूम बुक आहेत आणि ही सगळी पंचतारांकित हॉटेल्स आहेत ज्यांचं भाडं 25,000 30,000 रुपये एका रात्रीला असतं. अनेक ठिकाणी 20,000 22,000 मिळते. त्याचं किमान भाडं आता 1.5 लाख 2 लाख रुपये एका रात्रीचं झालेलं आहे आणि तुम्हाला जर त्याला प्रेसिडेन्शियल स्वीट वगैरे असं हवं असेल, मोठ्या खोल्या हव्या असतील, तर त्याचं एका रात्रीचं भाडं 25 लाख रुपये झालं आहे आणि तरी देखील लोकांना रूम मिळत नाही आहेत. याचं कारण म्हणजे भारतामध्ये 2026 सालची इंडिया AI समिट 2026 येत्या आठवड्यात पार पडतं आहे. त्याच्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन येणार आहेत. अर्थात चर्चा मात्र सगळी भारत जी राफाल विमानं फ्रान्सकडनं विकत घेणार आहे आणि अनेक सुमारे 90 विमानं भारतात बनवली जाणार आहेत त्याची चर्चा असली तरी इमॅन्युअल मॅक्रॉन हे मुख्यतः इंडिया AI समिटसाठी येणार आहेत, कारण AIच्या क्षेत्रातही फ्रान्स आणि भारत यांनी हा संयुक्त उपक्रम सुरू केलेला आहे. केवळ मॅक्रॉन नाही तर साधारणतः 15 देशांचे अध्यक्ष पंतप्रधान भारतात येणार आहेत. 40 जागतिक कंपन्यांचे महत्त्वाचे नेते, याच्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष वगैरे असे नेते त्याच्यामध्ये भारतात येणार आहेत. आणि नेमकं हे कशासाठी चालू आहे ते समजणं आवश्यक आहे, कारण एरवी सगळ्या चर्चेमध्ये, रोजच्या राजकीय चर्चेमध्ये असे विषय मागे राहून जातात आणि त्याची दखल घेतली जात नाही आणि म्हणून दखल घेण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. AI म्हटलं की आपल्याकडे AIमुळे किती नोकऱ्या जाणार किंवा कोणाचा बोनस थांबणार, कोणाचं इन्क्रिमेंट थांबणार याची चर्चा जास्त होताना दिसते. किंवा मग सेमीकंडक्टर क्षेत्रात कुठल्या राज्यात गुंतवणूक जाणार, कुठल्या राज्यात येणार, मग त्याच्यासाठी भाजप शासित राज्यांना मिळणारं प्राधान्य, गुजरातला महाराष्ट्राच्या तुलनेत मिळणारं प्राधान्य, या सगळ्याशी चर्चा आपली मर्यादित राहते. पण त्याच्या पलीकडे जाऊन ही चर्चा नेण्याची गरज आहे, कारण जगात जे स्थित्यंतर AIमुळे होऊ घातलं आहे आणि त्याच्यातही सरळ सरळ शीतयुद्ध त्याची नांदी आपल्याला दिसते. एकीकडे अमेरिका आहे, एकीकडे चीन आहे. अमेरिकेकडे जर त्यांचं शक्तिस्थान असेल तर AIच्या क्षेत्रातला बरंचसं संशोधन आहे ते अमेरिकेत होतं आहे. त्याचं महत्त्वाच्या ज्या सगळ्या जागतिक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये चिप कंपन्या असतील, त्याच्यामध्ये AI कोडिंग करणाऱ्या त्या कंपन्या, बिग टेक कंपन्या असतील, हे सगळं अमेरिकेच्याकडे आहे. आणि दुसरीकडे त्याचा जो वापर आहे मुख्यतः होणारा, त्या वापराचा सगळ्यात जास्त फायदा, सगळ्यात मोठा जर कोणाला होणार असेल तर तो चीनला फायदा होणार आहे. चीनकडे 150 कोटी 140 कोटी लोकसंख्या आहे. राहुल गांधींनी त्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. पण त्यांना जो फायदा आहे, त्यांच्याकडे काही खाजगीपणा किंवा सरकार कुठली माहिती जमा करू शकते हे काही नसल्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मॉडेलला फीड करण्यासाठी 140 कोटी लोकांची विविध प्रकारची माहिती चीन गोळा करू शकतं. त्याच्यावर आधारित अल्गोरिदम बनवू शकतं आणि त्याच्यावर आधारित अनेक सेवा, अनेक नवीन तंत्रज्ञान ते विकसित करता येऊ शकतं. चीन एका प्रकारे संपूर्ण जगाची फॅक्टरी आहे. AIसाठी लागणारे जे काही चिप्स असतील, इतर गोष्टी असतील, त्याच्यासाठी लागणारं कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे, त्याच्यावर चीनची अनेक क्षेत्रामध्ये मक्तेदारी आहे. AIसाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते. ती वीज चीनमध्ये मुबलक उपलब्ध आहे. अमेरिकेमध्ये विजेचा तुटवडा आहे. AIच्या याच्यासाठी कूलिंगसाठी, म्हणजे कारण शेवटी हे सगळं चालणार, त्याच्या कूलिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं. त्याच्यासाठी कुठे चीननी डोंगराच्या आतमध्ये गुहा तयार करून तिकडे हे सगळे आपले सगळे डेटा सेंटर्स आणि या सगळ्या गोष्टी तयार करायला सुरुवात केली की डोंगरातनं मिळणारा थंडावा आपोआप, म्हणजे एअर कंडिशनिंगची गरज लागणार नाही.
कुठेतरी समुद्राच्या खाली या सगळ्या गोष्टीचं स्टोरेज आणि हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे सांगायचा मुद्दा की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये म्हणजे टेनिसच्या मॅचमध्ये जेव्हा एखादी रॅली सुरू असते तेव्हा प्रेक्षक एकदा इकडे बघतात, एकदा इकडे बघतात आणि त्यांच्यासाठी बाकी करण्यासारखं काही नसतं. तशी अवस्था जगातल्या इतर देशांची होताना दिसत आहे. आणि म्हणून भारत फ्रान्सच्या सोबत जर त्याच्यामध्ये एक पर्याय म्हणून ठेवत असेल तर त्या तिसऱ्या पर्यायाकडे जगाचं लक्ष आहे, उत्सुकता आहे. भारताची भूमिका याच्यामध्ये अशी आहे की आत्तापर्यंत कुठलंही अत्याधुनिक तंत्रज्ञान जेव्हा विकसित होत होतं तेव्हा भारत त्याच्यामध्ये बघ्याची भूमिका घेत होता. भारत त्याच्यात कुठेही ते तंत्रज्ञान विकसित होत असताना सहभागी होत नव्हता. आता भारताची भूमिका अशी आहे की खास करून 6G असेल किंवा चिप असेल किंवा AI चं सगळे जे एक अल्गोरिदम तयार करणं, या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताला त्या टेबलवरची जागा हवी की ज्याच्यामध्ये त्याचे कायदे कानून नियम हे सगळे तयार केले जात असतील आणि त्याच्यात आपल्याला आपल्या लोकांच्या दृष्टीने, आपल्या समाजाच्या दृष्टीने काहीतरी भूमिका घेता आली पाहिजे. आणि म्हणून भारताने हा एक AIच्या क्षेत्रातला हा उपक्रम केलेला आहे. अर्थात हे मला सांगायची गरज नाही, पण हे खरं आहे की मोदी सरकारच्या काळात गेल्या काही वर्षामध्ये अनेकदा हे वेगवेगळ्या प्रकारच्या परिषदा आणि कॉन्फरन्सेस याचा पूर आलेला आहे. कोट्यावधी रुपये याच्यात खर्च होतो. प्रत्येक ह्याच्यातनंच काहीतरी निष्पन्न होतंच असं नाही. याच्यामध्ये सरकारचाही खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. लोकांना इकडनं तिकडे विमानांनी नेलं जातं, पॅनल डिस्कशन होतात, ज्याच्यातनं पुढे काय होतं हे कळत नाही. म्हणजे हे सगळं मान्य करूनही मी नाकारत नाही, यातल्या काही गोष्टी खोट्या आहेत त्या, पण हे सगळं मान्य करू नये अशा प्रकारचा कार्यक्रम करणं आणि त्या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहणं. नाहीतर एरवी तुम्ही अशा प्रकारचे मोठे जागतिक कार्यक्रम केले, तुम्ही करू शकता, खिशात पैसे असतील तर करू शकता, पण त्याला लोक येतीलच नाही. पण लोक तिथे येत आहेत याचं कारण म्हणजे भारत हे एका प्रकारे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि जगात सगळ्यात मोठं AI साठी जो डेटा लागतो तो डेटा सगळ्यात जास्त जर कुठे तयार होत असेल तर तो भारतात होतो. आणि त्यामुळे आपण या AIच्या क्षेत्रात गुलामगिरी आपल्याला पत्करावी लागू नये म्हणून हा प्रयत्न आपण करत आहोत. ही जी परिषद आहे त्याच्यात 3 मुख्य मुद्दे आहेत. पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस. म्हणजे AIचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, त्याच्यासाठी लागणारं टॅलेंट, त्याच्यासाठी लागणारं शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रशिक्षण, ऑलरेडी जे नोकरी करतात त्यांच्यामध्ये कशा प्रकारे बदल करता येतील, हे सगळं कशा प्रकारे करता येईल, हा या परिषदेचा एक मोठा भाग आहे. दुसरी गोष्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्लॅनेट म्हणजे आपल्या पृथ्वीवर कसा परिणाम होणार आहे. कारण जसे म्हटलं की असं म्हटलं जातं की AI साठी लागणारी जी ऊर्जा आहे त्यामुळे ऊर्जेची मागणी 10 ते 15 पट वाढू शकते. आणि ती जर ऊर्जा स्वच्छ संसाधनातनं विकसित झाली नाही, आली नाही, त्याच्यासाठी जर हायड्रोकार्बन, कोळसा जाळला गेला तर त्याच्यामुळे जगातील एकूणच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रचंड मोठे असणार आहेत. त्याच्यासाठी लागणारे संसाधन आहेत, खनिज संपत्ती आहे, त्याच्यासाठी जर बेसुमार खाणकाम केलं गेलं तर त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम खूप मोठे असणार आहेत आणि त्याची किंमत जास्ती विकसनशील देशांना चुकवायला लागणार आहे. तिसरी गोष्ट आहे की या AIचा वापर नेमका कशासाठी करायचा. असंही म्हटलं की अमेरिका आणि चीनच्या दृष्टिकोनात जो फरक आहे की अमेरिका ताकद कशा प्रकारे AIची आपली कॉम्पिटिशन पॉवर ती वाढवता येईल आणि एक चिप अनेक गोष्टी कशा प्रकारे करू शकेल याच्याकडे अमेरिका लक्ष देत आहे. आणि चीनला ते तंत्रज्ञान मिळू नये याच्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. तर चीनने कसा अप्रोच केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे AIनी काय सगळ्या जगातले सगळे प्रॉब्लेम एका चिपनी सोडवले पाहिजेत एवढी तिची ताकद असायची गरज नाही. तुम्ही त्याचं सेक्टरमध्ये विभागणी करून कमी पॉवरच्या चिप, कमी वीज घेणाऱ्या चिप्स देखील अनेक गोष्टी करू शकतील हे चीन बघत आहे. आणि दुसरीकडे आत्मनिर्भरता आणण्याचे प्रयत्न चीन करत आहे. भारत या सगळ्याच क्षेत्रात नवीन आहे, पण भारत या सगळ्या क्षेत्रात आपल्याला कुठेतरी वाटा असावा यासाठी प्रयत्न करतोय. आणि याचे जेव्हा नियम लिहिले जातील, कारण आपल्या देशातील लोकांचा डेटा, आणि या बाबतीत राहुल गांधी बरोबर आहेत, अर्थात त्याच्यामागे त्यांना कोणीतरी भाषण लिहून देत असतं, म्हणजे त्याच्यात काही त्यांचं स्वतःचं चिंतन वगैरे नाही आहे. पण राहुल गांधींचा जो मुद्दा आहे की आपल्या जो 140-150 कोटी लोकांचा डेटा आहे, जी माहिती आहे तिचा वापर आपल्यासाठी कसा करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे भारताने याच्यामध्ये अमेरिकन आणि अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करणं, पारदर्शक पद्धतीने काम करणं, हे आत्ता मॉडेल स्वीकारलेलं आहे. पण ते काम करत असताना
आपल्यालाही त्याच्यापासून काहीतरी मिळालं पाहिजे हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टीने खास करून आरोग्य क्षेत्रात असेल की ज्याच्यामध्ये नवीन औषधांची निर्मिती व्हायला 10 वर्ष 20 वर्ष लागायची, ती AI च्या साहाय्याने कसं लवकर होऊ शकेल. कृषी क्षेत्रामध्ये देखील AIच्या आधारे शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळू शकेल, अचूक सगळ्या खतांचा वापर, काही त्याच्यात काही या वर्षीचा हवामानाचा अंदाज, ते रोगराईचा प्रादुर्भाव, ते बाजारातला काय भाव आहे, हे डिसिजन मेकिंग, हे निर्णय क्षमता शेतकऱ्यांपर्यंत कशा प्रकारे येऊ शकेल, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे, रुग्णांना कशा प्रकारे होईल, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा वापर कशा प्रकारे होऊ शकेल, आणि लोकशाहीवर या सगळ्या AIचा. कारण AIमुळे सगळं जग आळशी होत आहे. कोणाला वाचायला नको आहे, ChatGPT केलं की ते कॉपी पेस्ट करायचं, आणि असं झालं की मग परीक्षा, निबंध लिहिणं, स्वतःचा विचार करणं, हे सगळं आता संपत चाललं आहे. माणसं रोबोटसारखी वागायला लागली. त्याचा या भावविश्वावर, लोकशाहीवर काय परिणाम होणार आहे ते देखील समजणं महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या काही मुद्द्यांना स्पर्श करण्यासाठी ही परिषद असली तरी ज्या प्रकारचा प्रतिसाद त्याला मिळतोय जागतिक कंपन्यांकडनं आणि उद्योजकांकडनं, राजकीय नेत्यांकडनंही, फक्त त्याच्यामध्ये आता काही गोष्टी अशा आहेत की अमेरिकेला हे सगळं आवडेल का नाही. कारण आजच बातमी आलेली की NVIDIAचे अध्यक्ष CEO जेन्सेन हुआंग यांनी आयत्या वेळेला या परिषदेतनं माघार घेतलेली आहे. कदाचित व्यक्तिगत कारण असेल, ते त्यांचे उपाध्यक्षांना ते पाठवणार आहेत. पण लगेच मग भारतात चर्चा सुरू झाली की हे सगळं ट्रम्प तात्यांचंच काम आहे, त्यांनीच जेन्सेन हुआंग यांना भारतात जाण्यापासून परावृत्त केलं असावं, त्यांच्यावर दबाव टाकला असावा. खरं खोटं माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की भारत या नवीन उदयास येणाऱ्या, वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मध्यभागी राहू इच्छितो, आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला आत्ता तरी म्हणजे हॉटेलच्या रेटवरनं, हॉटेल सगळी बुक झाले त्याच्यावरनं यश मिळताना दिसत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.